नमस्कार मंडळी, आज आम्ही आलो आहे गांधीपेठ गार्डनला। खूपच सुंदर गार्डन आहे हे। बघा इथं खूप छान छान झाडं लावलेली आहे। रस्त्याने पण खूप सुंदर डिझाइन केलेली आहे आणि खूपच छान वाटतंय इथं आल्यावर, एकदम फ्रेश वाटतंय। चला आपण मध्ये बघू काय आहे ते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट्स पण करा मला। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सनसेट पॉइंट दाखवणार आहे। खूपच सुंदर सनसेट झाला आहे इथं। एका साइडला लाल पूर्ण आणि एका साइडला अंधार काळोख असं आहे ह्या व्हिडिओमध्ये। शेवटी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, तुम्हाला नक्की आवडेल सनसेट पॉइंट। हे हैदराबादमध्ये गांधीपेठ गार्डन आहे, तिथं आम्ही आलेलो आहे आज। ही बघा, ही इथं पार्किंग आहे। पार्किंग पण छान केली आहे यांनी। तुम्हाला संध्याकाळी फिरायला इथं हैदराबादमध्ये खूपच छान वाटेल। सनसेट पॉइंट खूप छान दिसतो इथून। हा बघा, इथून हा जाण्याचा मार्ग आहे, छोटासाच केले आहे त्यांनी। इथे हे काहीतरी गोल डिझाइन दिसते, खूपच सुंदर दिसते ती पण। फोटो काढण्यासाठी खूप छान पॉइंट आहे हा। असा पिकनिक पॉइंट आहे हा। खूपच सुंदर गार्डन आहे। ह्या गार्डन मध्ये खूप हरियाली आहे। बघा खूप सुंदर सुंदर झाडं लावली आहे। रस्ता पण खूप छान केलेला आहे गार्डन मध्ये जाण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे इथं। तुम्ही जर हैदराबादमध्ये राहत असाल तर तुम्हाला संध्याकाळी फिरायला खूप छान गार्डन आहे हे। ह्या गार्डनमध्ये तुम्ही डबा पार्टी पण करू शकता, गेम वगैरे पण खेळू शकता, बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे मध्ये खूप छान मोठं गार्डन आहे हे। गार्डनमध्ये घुसल्याबरोबर तुम्हाला स्केटिंग खेळायसाठी हे ग्राउंड बनवलेलं दिसेल। इथं मुलं स्केटिंग खेळतात। इथं मातीचे ढीग बनवले बा छोटे छोटे आणि त्याच्यावर हिरवं हिरवं गवत लावलेलं आहे। खूपच सुंदर दिसतंय ना। आणि हा पायवाटीचा रस्ता एकदम डिझाइन सारखं वाटतंय। खूपच सुंदर गार्डन वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय इथं आल्यावर। इथं पाईप ठेवलाय समोर, त्या पाईपावरून रस्ता तयार केलाय। छान आयडिया ही पण आहे ना, गार्डन मध्ये काहीतरी वेगळी। पावसाळ्यामध्ये पाणी साचतं ना, मग इथून निघून जाईल ते पाणी। लहान मुलांना खेळायसाठी खूप सुंदर गार्डन आहे हे। बाहेर क्रिकेट नाही खेळू शकत मुलं, बॅडमिंटन नाही खेळू शकत किंवा बॉल नाही खेळू शकत, तर ह्या गार्डनमध्ये छान जागा केली आहे आणि जागोजागी असे बाक वगैरे ठेवले बसायला। बघा इथं सनसेट पॉइंट आहे। आम्ही आता इथं चाललोय सनसेट पॉइंट पाहायला। या जागेवर पहिले पण एक छोटंसं गार्डन होतं। 10 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा इथं छोटंसं गार्डन होतं। आता हे खूप मोठं गार्डन झालंय। हा उस्मान सागर आहे खरं तर। ह्या उस्मान सागरमध्ये जेव्हा सनसेट होतो ना, खूप सुंदर दिसतं। तेव्हा खूप छोटंसं गार्डन होतं हे, आता खूपच मोठं झालं आणि खूपच सुंदर दिसतंय आता गार्डन। एकदम साफ गार्डन आहे, काही जास्त घाण नाही या गार्डनमध्ये। बऱ्याच दिवसांनी गार्डनमध्ये आल्यावर सगळीकडे पाहावंसं वाटतंय। बघा हिरवळच आहे सगळीकडे, सुंदर झाड आहे एकदम। बघा हा उस्मान सागर आहे आणि आता इथं सनसेट होण्याचा टाइम झालाय। बघा खूपच सुंदर जागा आहे ही। इथं तुम्ही फोटोशूट पण करू शकता आणि खूपच छान आहे। एन्जॉयमेंटला खूपच सुंदर जागा आहे ही। पाणी पण पहा किती साफ आहे, एकदम मस्त पाणी आहे। खूपच भारी वाटतंय इथं। इतकी गर्दी आहे गार्डनमध्ये। आज सॅटर्डे आहे ना, म्हणून खूपच गर्दी आहे। सॅटर्डे संडे खूप गर्दी असते गार्डनमध्ये। हैदराबाद पासून थोडंसं लांब आहे हे गार्डन, पण खूपच छान आहे। ज्यांना सनसेट पाहायची आवड आहे ना, त्यांनी नक्की या ह्या गार्डनमध्ये। खूप छान सनसेट दिसतो इथून। आपण चिरकुल बालाजीकडे जातो ना, तिथंच आहे हे उस्मान सागर। उस्मान सागरला लागूनच हे पहा हे गार्डन आहे। इथं कॅमेरा तर अलाउड नाही आहे, पण मोबाईल अलाउड आहे। तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आणि जेवणाचं टिफिन बॉक्स वगैरे पण आणू शकता। इथं बाहेर पण जवळपास हॉटेल वगैरे काही दिसल्या नाही मला, मध्ये पण काही दुकान नाही आहे। तुम्ही जेवणाचं आणू शकता, नाश्त्याचं आणू शकता आणि चटई पण आणू शकता इथं बसायला। मुलांना खेळायला खूप छान जागा आहे ही। सनसेट होण्याची वाट बघतोय आम्ही, आता होईलच सनसेट। हळूहळू चाललाय सूर्य खाली बघा। इथं पहा त्रिकोणी आकाराचा रस्ता बनवलाय खालून जाण्यासाठी। पहा हे पण गोल राऊंड आहे, खूपच मोठं आहे। छान आहे हे गार्डन, मला तर आवडलं हे गार्डन, पण खूपच लांब आहे आमच्या घरापासून। एका साईडला बघा आकाशामध्ये व्हाईट आणि ब्लू कलर दिसतोय आणि दुसऱ्या साईडला पहा कसं दिसतंय छान। ऑरेंज कलर दिसतोय, येलो कलर दिसतोय, राखाडी कलर आहे आणि थोडासा पर्पल कलर पण दिसतोय। खूपच छान दिसतोय ना, एकदम भारी सनसेट झालाय आजचा। तसा तर रोजच छान होतो सनसेट,
रोज ढगांमध्ये काहीतरी वेगळं दिसतं आपल्याला बघा. हा सीन पाहून मला एक गाणं आठवतंय. ट्राय करून पाहते मी गाणं बोलायचं. ये शाम मस्तानी मदहोश किए जाय. एवढा छान सीन पाहिल्यावर कोणाला पण गाणं येईलच मनामध्ये. खूपच सुंदर सीन आहे हा. हा सनसेट पॉईंट खूपच सुंदर दिसतो इथून बघा. एका बाजूला पूर्ण अजून व्हाईट आहे आणि इथं असा सनसेट होतोय. छान वाटतोय ना सीन पाहायला. सनसेट होतोय तिथं असं वाटतंय की आपण तिथंच बसून बघतच राहावं असं वाटतंय. म्हणूनच म्हणतात नेचर इज अ ब्युटी. बघा खूपच ब्युटिफुल दिसतोय सनसेट. सगळे लोक सूर्याचे फोटो काढताय, सगळे फोटोज व्हिडिओज करताय. खूपच सुंदर वाटतंय इथून हा सीन. किती सुंदर लीला आहे ना निसर्गाची. तुम्हाला जर सनसेट पॉईंट पाहायचा असेल तर नक्की या ह्या गार्डनमध्ये. खूपच सुंदर सनसेट होतो इथं. तुम्हाला जर शांतरम्य वातावरणात बसायचं असेल तरी तुम्ही ह्या गार्डनमध्ये येऊ शकता. खूपच सुंदर दिसतं हे गार्डन. जास्त तिकीट नाही या गार्डनमध्ये, 50 रुपये तिकीट आहे. बघा एका साईडला सनसेट होतोय आणि एका साईडला किती सुंदर वातावरण आहे बघा. इथं पूर्ण आकाश असं वेगवेगळ्या कलरने भरला आहे आणि एका साईडला पूर्ण प्लेन आकाश आहे, ब्ल्यू. असं वाटतच नाही आहे आता सनसेट होतोय. इतका छान सीन दिसतोय इथून. रोज सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आकाशामध्ये रोज वेगवेगळे बदल दिसून येतात. रोज तुम्ही सूर्य जेव्हा मावळेल ना तेव्हा बघा तुम्हाला आकाशामध्ये वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे कलर, खूपच सुंदर असे वेगवेगळे दिसतात आणि छान वाटतं. सूर्य जेव्हा मावळतो ना तेव्हा एकदम लाल दिसतो, ऑरेंज सारखा. खूपच सुंदर दिसतो एकदम. बघा आज इतकी सुंदर डिझाईन झाली ना आकाशामध्ये. एका साईडला इथं सनसेट होतोय आणि एका साईडला बघा इथं ब्ल्यू आहे. अजून संध्याकाळ होते असं छान सीन दिसतोय. भरपूर इथं फोटोशूट चालू आहे बघा. सगळ्यांचं लक्ष सूर्याकडेच आहे. एकदम सुंदर वाटतंय ना आकाशामध्ये पाहिल्यावर. असं वाटतंय ढग एकदम खाली आले. बघा किती सुंदर दिसतंय ना. खाली एकदम साफ पाणी आहे. ह्या पाण्यामध्ये बोटिंग वगैरे नाही आहे, फक्त पाणी आहे. हा उस्मान सागर म्हणतात याला. इथून सनसेट पॉईंट खूप सुंदर दिसतो बघा. हे झाड सुकलेलं आहे पण तरी पण छान वाटतंय. किती सुंदर लीला आहे ना निसर्गाची. कोणी पण इथून सनसेट पाहिन ना तर त्यांचं मन रमून जाईल. इतकं सुंदर वातावरण झालंय. पूर्ण संध्याकाळ होत आली आहे आता, तरी पण पहा किती सुंदर दिसतंय. अजूनही छान वाटतंय वातावरण. तुम्हाला जर ह्या गार्डनमध्ये यायचं असेल ना तर तुम्ही नाश्त्याचं किंवा जेवणाचं आणू शकता. बेडशीट पण आणू शकता इथं बसायला. बॅडमिंटन, क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेट, फुटबॉल वगैरे सगळं काही खेळू शकता तुम्ही ह्या गार्डनमध्ये. जसजशी अजून संध्याकाळ होते ना तसं वातावरण खूपच छान दिसतंय. इथं पण निळा कलर झालाय, जांभळा कलर झालाय, ऑरेंज कलर, येलो कलर, वेगवेगळे कलर बदलत आहे निसर्गाचे. हे बघा पूर्ण कॅमेरा असा गोल फिरवते मी. बघा कसं दिसतंय, वेगवेगळा कलर दिसतोय ना. आता बघा खूपच संध्याकाळ होऊन गेली आहे. एका बाजूला बघा किती ऑरेंज दिसतंय आणि एका बाजूला थोडंसं काळपट आहे. बघा कशी संध्याकाळ होऊन गेली ना. एकदम छान दिसते संध्याकाळचं सीन. किती भारी सनसेट झाला आहे आज. खूपच छान सनसेट झाला. सीन इतका सुंदर दिसतोय ना असं वाटतं बघतच राहावं. इतकं सुंदर वाटतंय. अजूनही आमचे फोटोज आणि व्हिडिओ संपत नाही आहे, पण आता लवकरच बंद करावं लागेल आणि निघावं लागेल घरी. हे पहा एका बाजूला एकदम काळोख झाला आहे, पावसाचं वातावरण झालं आहे आणि दुसऱ्या बाजूला बघा सनसेट होतोय. किती सुंदर सीन आहे ना हा. एकदम ऑरेंज आणि पर्पल कलरमध्ये दिसतोय आणि इथं साईडला पावसाचं वातावरण झालंय.
आम्ही गार्डनच्या बाहेर निघाल्यावर पाऊस पण आला होता इथं जोरात, पण आम्ही शूटिंग नाही केली, ती राहून केली शूटिंग करायची. बघा गार्डनमध्ये घुसल्यावर ते स्केटिंग राऊंड लागलं होतं ना, तर इथं पास स्केटिंग खेळताय मुलं. चला आता मी पण इथंच व्हिडिओ संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे ओळखीचे मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक असतील त्यांना पण माझा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना पण सांगा लाईक करा, शेअर करा चॅनलला म्हणून. चला मी आता इथंच व्हिडिओ संपवते. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.